शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या कापूस पिकावर जास्त प्रमाणात तुडतुडे, फुलकिडे, मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, काळा मावा याचा प्रादुर्भाव हा झालेला आहे। याच्या नियंत्रणासाठी याचबरोबर कापूस पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे, कापूस पिकाला पाती फुले जास्त लागले पाहिजे, अळीचा खात्मा झाला पाहिजे। यासाठी कापूस पिकाला तिसरी फवारणी आज आपल्या वावरामध्ये कापूस पिकाला आपण करून घेत आहे। या तिसऱ्या फवारणीमध्ये कोणते घटक, कोणते औषध आपण घेतलेले आहे, याचा डोस आपण किती घेणार आहे, अतिशय कमी खर्चामध्ये हे फवारणी आपण कशी करावी, हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। म्हणजे हे फवारणी घेतल्यावर 4 ते 5 दिवसामध्येच तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे। तर आता तुमच्या कापूस पिकावर कितीही मोठी रस शोषणारी कीड असो, मावा, काळा मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे याचा उत्तम प्रकारे नायनाट करते ते म्हणजे GSP या कंपनीचं रावण हे नवीन औषध मार्केटमध्ये आलेलं आहे। यामध्ये आपल्याला टॉल्फेनपराइड आणि बायफेंथ्रिन हे 2 घटक पाहायला मिळतात आणि हे दोन्ही घटक उत्तम प्रकारे जेवढी आपल्याला रस शोषणारी कीड असेल याच्यावर नियंत्रण मिळवते। याचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त 3 ते 4 दिवसामध्येच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळते। थोडंसं आपल्याला महागात जाईल, याचा रिझल्ट 1 नंबर आहे। जर तुमच्या शेतामध्ये रस शोषणारी कीड जास्त असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता। प्रति अंबाला 30 ml त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे। दुसरं म्हणजे अळीनाशक। कापूस पिकावर सर्वात जास्त घातक अळी आहे ते म्हणजे बोंडअळी, आणि याला नियंत्रण करायचं असेल तर आतापासून ते शेवटच्या फवारणीपर्यंत प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला अळीनाशक घ्यायचं आहे। कोणता घ्यायचा आहे? बदलून बदलून घ्यायचा आहे। या फवारणीमध्ये आपण घेतलेलं आहे ते म्हणजे प्रोपेनोफॉस 50% हा प्लेन घटक घेतलेला आहे, आणि जे पुढची अमावस्या फवारणी येणार आहे त्यामध्ये प्रोपेक्स सुपर आपल्याला घ्यायचा आहे। म्हणून या तिसऱ्या फवारणीमध्ये शक्यतो आपण प्रोपेक्स सुपर घेऊ नका। प्रोपेनोफॉस 50% हा प्लेन घटक आपण घ्या, प्रति अंबाला 25 ml ना। लहान अळी असो, मोठी अळी असो, याचा खात्मा करणारच आहे, परंतु जो गॅस आपल्या वावरामध्ये तयार करणार आहे यामुळे जे पतंग असतात ते पतंग आपल्या कापसावर अंडी घालणार नाहीत। तर हे आपण घेतलेलं आहे प्रति अंबाला 25 ml ना। त्याचबरोबर कापूस पिकाची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे। कापूस पिकामध्ये जेवढी सूक्ष्म अन्नद्रव्ये याची कमतरता भासली पाहिजे नाही, पाते फुले जास्त लागले पाहिजे आणि पातेगळ झाली पाहिजे नाही, यासाठी आपण घेतलेला आहे चिलमिस कॉम्बी प्रति अंबाला 30 ग्रॅम ना। यामध्ये आपल्याला आयरन, मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरॉन यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्य पाहायला मिळतात जे की आपल्या पिकांना याची आवश्यकता असते। तर हे आपण घेतलेल्या कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे, प्रति अंबाला 30 ग्रॅम ना। चौथं म्हणजे जर आपल्या कापूस पिकाची वाढ जास्त होत असेल, वाढ आपल्याला थांबवायची असेल तर आपण चमत्कार या फवारणीमध्ये घेतलेला आहे प्रति अंबाला 25 ml ना। यामध्ये मेपिकॉट क्लोराइड हा घटक आपल्याला पाहायला मिळते आणि वाढ थांबवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे हा काम करते। जर वाढ जास्त होत असेल तरच हा घटक त्या ठिकाणी घ्या। पाचवं, शेवटचं आणि महत्त्वाचं, वातावरण जर खराब असेल, पाणी शक्यता असेल तर कोणत्याही कंपनीचं सिलिकॉन स्टिकर आपण घ्या प्रति अंबाला 5 ml ना। आता हे सिलिकॉन स्टिकर काय काम करणार आहे? आपली फवारणी झाडावर झाल्यानंतर पूर्णपणे ते झाडावर फैलवण्याचं काम करते, एकत्रित करण्याचं काम करते सिलिकॉन स्टिकर। तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या, हे काही कोणत्या कंपनीचं प्रचार आणि प्रमोशन नाही आहे। आज आपल्या वावरामध्ये तिसरी फवारणी आपण करून घेत आहे। मागच्या 20 दिवसा अगोदर दुसरी फवारणी केली होती कमी खर्चामध्ये, अजूनही कापसाची क्वालिटी 1 नंबर त्या ठिकाणी आहे। या व्हिडिओमध्ये, चालू व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहे। आणि अशा प्रकारे आपल्या कापूस पिकाला तिसरी फवारणी हे सर्व आपल्या जीवाभावाचे माणसं आहेत, पंपाने आपण आता फवारणी करून घेत आहे। कमी खर्चामध्ये फवारणी कशी करावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। कारण कसं आहे, दुकानात गेल्यावर दुकानदार देत राहतो, शेतकरी आपला घेत राहतो, तर असं गोष्ट आपल्याला करायचं नाही आहे। जो घटक योग्य वेळी योग्य महत्त्वाचा आहे तोच घटक आपण घेतो, आणि या फवारणीमुळे 15 ते 20 दिवस कापूस पिकाला पाहायचं काम नाही। आपला कापूसचा प्लॉट कसा आहे तो आपण पाहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही आपली कपाशी आहे। आतापर्यंत फक्त 2च फवारण्या आणि 2च वेळ खत व्यवस्थापन अतिशय कमी खर्चामध्ये या कापूस पिकाला आपण दिलेलं आहे। पण कमी खर्चामध्ये आपल्याला शेती करायची आहे आणि योग्य वेळेवर जर आपण योग्य घटकांची फवारणी केली, योग्य डोस दिला तर हमखास फायदा होतो। सध्या कापूस पीक पाहिला तर मागच्या 20 दिवसापूर्वी याला आपण फवारणी घेतली होती, सध्या कापूस पीक चक आहे। कारण योग्य वेळेवर योग्य फवारणी आपण घेतलीच पाहिजे। कमी खर्चामध्ये शेती कशी करावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। सध्या पाते फुलाची संख्या जास्त आहे, बोंडावर आपला कापूस पीक लागायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद। असं माहिती करता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे रोजची माहिती तुमच्यापर्यंत येत राहणार आहे।